जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल व तुम्हाला अलर्ट मोशन ॲप यूज करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा, मी तिथे नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्या कोणत्याही व्हिडिओला आणि मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करायचं आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकेपेट प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकेपेट प्रोजेक्ट अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या फोटोंचा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी ते तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला 3 डॉटचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बिटपर्यंत फोटो ठेवायचा आहे आणि उरलेला पार्ट अशा प्रकारे कट करायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर आपले सगळे फोटो ॲड करून झालेले आहेत. तर तुम्हाला इथे पुन्हा फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पेज दिली आहे, ती ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे डाव्या बाजूला ॲड करून द्यायची आहे. त्यानंतर ही पेज शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर आता फोटोनं इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर शिकेपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकेपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा तुम्हाला पहिला फोटो दिसत असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर हा वाला इफेक्ट फक्त या पहिल्याच फोटोला द्यायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. आपला शिकेपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकेपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर पुढे आल्यानंतर हा वाला इफेक्ट फक्त ह्या 2 नंबरचा फोटो आहे त्यालाच हा वाला फक्त इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. तर शिकेपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकेपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 3 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता या 2 नंबरच्या फोटोच्या पुढचे जेवढे पण फोटो तुम्हाला दिसत असेल त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर
तुम्हाला व्हिडिओची रेझोल्युशन जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा.